हे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये। तर तुम्ही व्हिडिओच्या थंबनेल बघितल्याप्रमाणेच आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की व्हिडिओचा टॉपिक आहे आता सर्वांचे पेपर्स या ठिकाणी संपलेले आहेत। म्हणजे 10वीचे संपले, 12वीचे संपलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आता फ्री असताल। ठीक आहे, सुट्ट्यामध्ये काय करायचं यामध्ये देखील आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहणार आहे। त्यासाठी चॅनलला काय करायचं आहे ते तुम्हाला माहिती आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक करत जायचं आहे। ठीक आहे, आणि IMP व्हिडिओ तुम्हाला सुट्ट्यात येणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जायचे आहेत, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला व्हिडिओला वेळ न घालता सुरू करू। सगळ्यात आधी तुम्ही 10वी नंतर काय करायचे, एक महत्त्वाचा कोर्स आपण घेऊन आलेलो आहे। 10वी नंतरचा एक महत्त्वाचा कोर्स येतो म्हणजे डिप्लोमा। भरपूर जण तुम्हाला म्हणत असतात डिप्लोमा करा, डिप्लोमा काय आहे, डिप्लोमा स्कोप कसा आहे याला, हे संपूर्ण आपण चर्चा करणार आहोत। त्याआधी पहा व्हिडिओ, संपूर्ण माहिती आता एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कोणते कोणते आहेत हे पाहूया। हा डिप्लोमा म्हणजे काय तर ते समजून घेणार आहोत। डिप्लोमा कुणी करावा ते समजून घेणार आहोत। वेगवेगळे डिप्लोमा कोर्सेस माहिती आपण या ठिकाणी देणार आहोत। डिप्लोमा कुणी करावा आणि कुणी करू नये याची देखील माहिती देणार आहे। डिप्लोमाचे फायदे देखील सांगणार आहे, डिप्लोमाचे तोटे देखील सांगणार आहे। तोटे जास्त काही नाहीत, 2-3 आहेत, पण आणि भविष्यातील स्कोप, फ्युचर स्कोप म्हणतो आपण त्याला, तो देखील आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आणि प्रायव्हेट जॉब आणि गव्हर्नमेंट जॉबची देखील माहिती या ठिकाणी घेणार आहोत। आणि कॉलेज फीज आणि ॲडमिशन प्रोसेस कशी प्रकारची आहे, काय पात्रता लागते ते देखील समजून घेणार आहोत। चला सगळ्यात पहिले पहा डिप्लोमा म्हणजे काय। द डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक, बरोबर आहे, पॉलिटेक्निक। पॉली असा दोन्ही मिळून शब्द तयार झालेला आहे, तो पहा इथं तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, पॉली प्लस टेक्निक, पॉलिटेक्निक। पॉलिटेक्निक म्हणतो आपण डिप्लोमाला। व्हॉट इज पॉलिटेक्निक? पॉलिटेक्निक म्हणजे असा कोर्स जो 10वी झाल्यानंतर केला जातो, बरोबर आहे। तुमचं 10वीला चांगले टक्के ज्याला पडणार त्याला हा कोर्स करता येईल आणि याचा फायदा देखील आहे। आता डिप्लोमा कुणी करावा पहा। डिप्लोमा कुणी करायला हवे तर ज्या व्यक्तीला किंवा लवकरात लवकर जॉब पाहिजे, ठीक आहे, त्याने केला तरी चालतो। त्यानंतर आहे लवकरात लवकर डिग्री पाहिजे असेल त्या व्यक्तीने केला तरी चालतो। त्यानंतर लवकरात लवकर स्वतःचा बिझनेस टाकायचा असेल, बिझनेस देखील करू शकता। याच्यामध्ये तुम्हाला डिग्रीचं लायसन्स डिप्लोमा लायसन्स भेटू शकतं याच्यात, आणि त्यातून बिझनेस करू शकता। त्यानंतर डिप्लोमा पहा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग करायचे, आता पहा मी संपूर्ण सांगणार आहे। डिप्लोमाचे 3 वर्ष असतात, इंजिनिअरिंगचे 3 वर्ष असते, टोटल 6 वर्ष। 11वी नंतर 11वी आणि प्लस 12वी अशी 1 वर्ष, म्हणजे 2 वर्ष जातात। आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं तर तुमचे ते किती 4 वर्ष, असे टोटल 6 वर्ष। पण तुम्ही इकडं या ठिकाणी 2 वर्ष तुमचे असेच जातात। ते जर इकडे डिप्लोमा केला तर तुमचा एक फायदा होतो की तुम्हाला संपूर्ण ज्ञान इंजिनिअरिंगच्या ठिकाणी मिळतं। आणि तुम्ही जर CET वगैरे देत बसला तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे काहीला मार्क्स कमी पडतात आणि त्याच्यामुळं ते अवघड जातं काहीला, ठीक आहे। तर पहा अजून पुढे जाऊया। ज्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर चांगला गव्हर्नमेंट जॉब मिळायचा असेल त्यांनी डिप्लोमा करायला हवा। आता पहा डिप्लोमाचे कोर्स आहेत 10वी नंतर, तर मी संपूर्ण कोर्स या ठिकाणी यादी आणलेली आहे, पहा एक एक करून पाहूया। डिप्लोमा इंजिनिअरिंग आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ठीक आहे, इंजिनिअरिंगमध्ये आहे। डिप्लोमा इन फॅशन डिझायनरमध्ये आहे, डिप्लोमा इन मॅकेट्रॉनिक्स आहे। त्यानंतर डिप्लोमा इन 3D ॲनिमेशन। 3D ॲनिमेशन म्हणजे तुम्ही असं घराची डिझाईन वगैरे असतं, 3D ॲनिमेशन फोटोशॉप वगैरे सॉफ्टवेअरचं मधून ते तयार होतं। तर डिप्लोमा इन इंटेरियर डेकोरेशन, इंटेरियर डेकोरेशन आपण घराची POP म्हणतो, त्याला इंटेरियर डेकोरेशन म्हणतो, बरोबर आहे। त्यानंतर एक डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर, ॲग्रिकल्चरचा एक डिप्लोमा असतो कृषी, ठीक आहे, आपण शेती वगैरे म्हणतो, त्याचा डिप्लोमा असतो आणि डिप्लोमा इन 7वा आहे डिप्लोमा इन आर्किटेक्चर। आर्किटेक्चर तुम्ही बांधकाम वगैरे त्याचं जर तुम्हाला स्कोप तिकडं आवड असेल तर हे देखील निवडू शकता। हॉटेल मॅनेजमेंट याला देखील स्कोप चालू आहे सध्या। हॉटेल मॅनेजमेंटमध्ये तुम्ही भरपूर जॉब मिळू शकता, जसं की तुम्हाला आपण म्हणतोच की वेटर वगैरे प्रोफेशनल हॉटेलमध्ये, 5 स्टार हॉटेलमध्ये या ठिकाणी याच्यामध्ये जॉब्स मिळतात हॉटेल मॅनेजमेंटमध्ये, ठीक आहे। त्यानंतर आहे सायबर सिक्युरिटी, ठीक आहे। सायबर सिक्युरिटी पहा, सायबर सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला अशा गव्हर्नमेंटचे जॉब असतात ज्यामध्ये तुम्ही हॅकिंग वगैरे जे कोर्सेस असतात त्यामध्ये ते करून घेतले जातात आणि तुम्हाला एक सायबर क्राईम हे जे ऑफिस असते जिल्ह्याला, तिथे तुम्हाला नोकरी लागू शकते सरकारी, यामध्ये डिप्लोमामध्ये आहे। बिझनेस ॲडमिनिस्ट्रेटर देखील आहे यामध्ये। त्यानंतर आहे डेंटल मॅकॅनिक्स म्हणजे तो दाताचा जो डॉक्टर असतो तज्ञ त्याला म्हणूया आपण। आणि पॅरामेडिकल कोर्सेस, 8 ते 12 कोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला जो करायचा आहे
त्याचा आकडा आणि त्याची नाव तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, ठीक आहे. तर पहा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग, ठीक आहे. डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आता 1 नंबरचा पॉईंट घेतलेला आपण पहा. हाच पॉईंटवर आपण आज चर्चा करणार आहोत. ही पॉईंट जर तुम्हाला पाहिजे असेल याच्यातला कोणताही त्याची कमेंट करा, मी व्हिडिओ नक्की आणेन. पहा, डिप्लोमा इन इंजिनिअरिंगमध्ये आहे मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, भरपूर स्कोप कॉम्प्युटरला आहे सध्या. त्यानंतर IT इंजिनिअरिंग म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, ENTC आपण म्हणतो त्याला, इन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग, फूड टेक्नॉलॉजी अँड मरीन इंजिनिअरिंग, प्लॅस्टिक इंजिनिअरिंग, डिजिटल इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स, फॅब्रिकेशन टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी, मेनी मोर, ठीक आहे. अशा पद्धतीचे भरपूर कोर्सेस इंजिनिअरिंगमध्ये. फक्त पहा, आपण फक्त याच्यातली एक इंजिनिअरिंगची एक ब्रांच घेतली, याच्यातली एवढीच उचलली आणि त्याच्यात एवढे कोर्स आहेत. म्हणजे डिप्लोमामध्ये देखील भरपूर तुम्हाला स्कोप आहे. भरपूर जण म्हणतात डिप्लोमा चांगला नाही, पण डिप्लोमा करून जो डिग्री घेतो ना त्याला 100% नोकरी आहे, मी सांगतोय. आणि खूप चांगला आहे. 10वी नंतर कोर्स आहे, यामध्ये ज्याला परिस्थिती नाही, अडचण आहे, त्यामुळे ते हा करू शकतो कोर्स. तर पहा, डिप्लोमा किती वर्षाचा असतो पहा. तर डिप्लोमा हा 3 वर्षाचा असतो. त्यामध्ये 6 सेमिस्टर असतात, प्रत्येक वर्षाला 2, ठीक आहे. प्रत्येक वर्षाला 2-2 सेमिस्टर या ठिकाणी दिलेले जातात. आता डिप्लोमा कुणी करावा आणि कुणी करू नये पहा. आता डिप्लोमा कुणी करावा, तर डिप्लोमा ज्या व्यक्तीला पैसे म्हणजे ज्यांना शिकायची ऐपत नसेल किंवा काहीतरी त्यांची घरगुती प्रॉब्लेम असतील त्यांनी डिप्लोमा करावा. ज्या व्यक्तीला लवकर नोकरी पाहिजे असेल, लवकर डिग्री पाहिजे असेल त्यांनी डिप्लोमा करावा. ज्या व्यक्तीकडे पैसे वगैरे नसतील तर त्यांनी डिप्लोमा करावा. डिप्लोमा हा खूप छान लवकरात लवकर नोकरी लागण्याचं साधन आहे. आणि कुणी करू नये, ज्याला याच्यात स्कोप नाही त्याने अजिबात तिकडं वळू नये, त्याने तिकडंच राहावं ज्याला ज्याचा स्कोप आहे, ठीक आहे. डिप्लोमाचे भरपूर फायदे आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला लवकरात लवकर नोकरी लागते, नोकरी लागली तर जॉब मिळते, ठीक आहे. सरकारी जॉब आहेत डिप्लोमाचे. तर त्यानंतर आहे पहा, भरपूर फायदे आहेत डिप्लोमाचे. आता यामध्ये शेवटचा टॉपिक आपण घेऊया की डिप्लोमाला जॉब आहे का. 100% आहे. डिप्लोमाला 2 जॉब आहेत, प्रायव्हेट आहे, गव्हर्नमेंट आहे. तुम्हाला गव्हर्नमेंट हे कॅम्पस मार्फत उचललं जातं. तुम्ही प्रायव्हेट जाऊन कंपनीमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स दाखवून तुम्ही जॉब मिळू शकता. किंवा तुम्हाला कॅम्पस मार्फत जर उचललं गव्हर्नमेंट नोकरीसाठी तर तुम्ही पास, म्हणजे तुम्हाला डिप्लोमाचा फायदा 100% होणार आहे. आणि त्याच्यामध्ये पेमेंट भरपूर असतं, ठीक आहे. लाखोनी पॅकेज आहे त्यामध्ये देखील आहे. आणि भरपूर जॉब आहेत डिप्लोमा नंतर, ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.